ऑल राईट गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आहे कल्याण स्टेशनवर. आपली जर्नी स्टार्ट होते इथून. स्टे ट्यून्ड, जर्नी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ओके, तर मंडळी विषय काही असा आहे की मी चाललोय आता दिल्ली स्टेशनला. मी दिल्लीला स्टे केला होता. काल निघालो. तुम्ही जसं बघितलं, काल मी कल्याणवरून निघालो आणि मी आज सकाळी मी दिल्लीला पोहोचलो. आजचा अख्खा दिवस जो आहे मी दिल्लीला स्टे केला होता आणि तर संध्याकाळी 6ची आपली ट्रेन आहे दिल्लीवरून अयोध्येसाठी. पण विषय असा आहे की मी सकाळी पोहोचलो हजरत निजामुद्दीन स्टेशनला आणि आता माझी ट्रेन जी आहे ती दिल्ली जंक्शनवरून आहे. दोन्ही स्टेशनमध्ये कम से कम 15 ते 20 किलोमीटरचा अंतर आहे आणि मी हे काही चेक केलं नव्हतं आणि मी मस्त आरामात, आता वाजलेत 5:30, अर्धा तास बाकी आहे आणि दिल्लीची ट्रॅफिक एवढी भयंकर की मला 40 मिनिट्स दाखवत आहेत इकडनं पोहोचण्यासाठी. आणि आता बघूयात ट्रेन मिळते की नाही, मोठा प्रश्न आहे. मंडळी ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक यार, खूप घाण ट्रॅफिक लागली आहे. कसं पोहोचेल मी ट्रेन पर्यंत आणि आता फक्त 10 मिनिट राहिलेत. आय थिंक मी तुम्हाला ब्लॅक दिसत असेल, पण आपली ट्रेन आपल्याला भेटली आहे चांगल्या प्रकारे. आता आपण जाऊयात अयोध्येसाठी. बाय. तर मंडळी लोटत पडत का होईना आपण पोहोचलो अयोध्येला. आता मी माझ्या हॉटेलच्या बाहेर आहे. तुम्ही बघू शकता हॉटेलचा. तुम्हाला मी एक फर्स्ट लुक दाखवतो, मग आतमध्ये जाऊन आपण आपली रूम चेक इन करूयात. आय थिंक लग्न आहे इकडे. हॉटेल कोहिनूर पॅलेस अयोध्या. मस्त वेलकम करतात रे. हिअर इज अपनी रूम. अरे बापरे, ही आहे आपली रूम. आता मस्त फ्रेश व्हायचं, अंघोळ करायची आणि मग साईट सीन्स आहेत आपले लंच नंतर. ग्रुप जो आहे तो आपला लंचला येणार आहे. त्यानंतर आपण जाऊयात साईट सीन्स साठी आणि मी तुम्हाला आजच्या दिवसाचे साईट सीन दाखवणार. फर्स्ट डे आहे आपला टूरचा. ओके मंडळी, आपला ग्रुप आलेला आहे. लंच चालू आहे इकडे, तुम्ही बघू शकता लंचचा प्रोग्राम चालू आहे. तर मंडळी बघू शकता आपली शिप रेडी आहे. आता आपण निघणार आहोत फर्स्ट साईट सीन साठी, राम मंदिर. तर मंडळी बघू शकता तुम्ही, हा आहे राम मंदिरचा फ्रंट गेट. इथून आता आपल्याला बॅटरी कार करायची आहे. इकडनं आता आपण बॅटरी कार करणार. पुढे आपला ग्रुप चालतोय. मी लास्ट कॉल घेतोय, बघा. तर फायनली आपण पोहोचलोय श्रीराम जन्मस्थान. बघू शकता तुम्ही प्रेमाइसेस. इथून आता पुढे मोबाईल, बॅग, पर्स काहीच अलाउड नाहीये. आम्ल पदार्थ, पाणी बॉटल काहीच अलाउड नाही. तर सगळं इथे ठेवून आणि आता आमच्या दोघांपैकी एक जण इथे राहील आणि बाकी ग्रुप सोबत जाईल आतमध्ये दर्शन करण्यासाठी. होऊ शकेल तर मी मेन गेट पर्यंत मोबाईल न्यायचा प्रयत्न करेल आणि तिथलं शूट करेल सगळं. नाही झालं तर आय एम सॉरी. तर मंडळी, राम मंदिराचं दर्शन झालंय आपलं आणि आता आपण चाललोय बिर्ला मंदिर. समोर बिर्ला मंदिर दिसतंय, तिकडे चाललोय आपण आता. इकडे आपला पुढे ग्रुप चालतोय. चला चला मंडळी लवकर. कशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही. तर मंडळी, हा आहे बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिर आपल्याकडे पण आहेत. भरपूर धार्मिक ठिकाणी बिर्ला मंदिर असतात, पण आत्ताचे बिर्ला मंदिर जे आहेत ते मार्बलचे बनवले जातात. हा खूप जुना बिर्ला मंदिर आहे.
बघू शकता तुम्ही प्रिमायसेस कसा आहे बिर्ला मंदिराचा. तर मंडळी आता आपण चाललोय हनुमान गडीला. हनुमान गडीसाठी चाललोय आपण. बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण ग्रुप येतोय आणि मी पुढे फ्लॅग घेऊन चाललोय एवढ्या गर्दीतून. हनुमान गडीच्या लगभग 75 ते 80 पायऱ्या आहेत. आता आपला पूर्ण ग्रुप जो आहे सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे. बघूयात किती लोक वर येतात, किती लोक नाही येत. मंडळी ही आहे हनुमान गडीची एंट्री. बघू शकता तुम्ही. लपून झपून जावं लागतंय. तर या बघा मंडळी हनुमान गडी. चला लवकर लवकर, खूप गर्दी आहे. तर आजच्या दिवसातले आपले सगळे साईट सीन पूर्ण झाले आहेत आणि आपला दिवस संपतो इथेच. आता डिनर करून उद्याचे साईट सीन्स. बाय. मंडळी आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त आम्ही चाललोय या काकांबरोबर माला आणायला, म्हणजे की हार, झेंडूच्या फुलांचा हार आणि थोडी मिठाई, हळदी कुंकू घेऊन यायला चाललोय. आता बघूयात आपण अयोध्येच्या बाजारात फिरतोय, लोकल सडकों पे देखेंगे माला वाला कहाँ मिलता है. यहाँ दूर दूर तक तो कोई नहीं दिख रहा है. आणि सूर्याची किरणे जेव्हा या चमन वर पडतात ऐकायला लागला झालाय मारे. बापरे, आता तेज वाढलाय लाडूचा. तरी बघू शकतो आपल्याला हार, कुंकुम आणि मिठाई सगळं काही भेटलेलं आहे. आता आपण आपल्या हॉटेलकडे चाललोय. आपल्या हॉटेलचा बोर्ड आला, स्टॉप कोहिनूर पॅलेस. सगळ्यात आता गुढी सेलिब्रेट करताना तुम्हाला दाखवतो. लय चमकतोय. तर मंडळी बघू शकता तुम्ही आपली गुढी पाडव्याची तयारी. छोटीशी आपली क्यूटशी गुढी आम्ही उभारलेली आहे इथे. सकाळी स्वीट पदार्थ ठेवलाय इथे आणि हळदी कुंकू, चावल, फूल, दिया, अगरबत्ती अशा पद्धतीने आम्ही हॉटेलमध्ये रिसेप्शनच्या समोर आमची गुढी उभारलेली आहे. बघा किती क्यूट गुढी आहे. आणि आता आपण रिएक्शन्स घेऊ मंडळींची. सगळे एकदम आश्चर्यचकित होतात. बघा बस हेच समाधान आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्राचं कल्चर आपण असं बाहेर स्टेटमध्ये सुद्धा फॉलो करतो. तेव्हा एक खूप अभिमान वाटतो. गर्दी वाढलेली आहे मंडळी. सगळे खूप खुश आहेत. एक मिनिट थांबा मॅडम, तुमचा व्हिडिओ काढतो. आता आपला प्रोग्राम झाला. आता आपण चाललो साईट सीन साठी. आता आपल्या ऑटो सज्ज झाल्या आहेत साईट सीन साठी जाण्यासाठी. बघा समोर ऑटो लागल्यात. आज VIP मुवमेंट असल्यामुळे आपल्याला बसने जाऊ शकत, ऑटोने जायचंय.
आपली मंडळी चालली पुढे. 2 ऑटो आहेत आपल्या, एक तिसरी ऑटो आपल्याला ओव्हरटेक करून चालली, चौथी, आणि इकडे आमची मी राहत गली गुचा हाली यार हल्ला गुहा होता लमता माली होता ज्यादा गली ना तो हमारे ब्यूट हुआ होता तू बड़की एक छोटकी मागे मंडळी बसले. अम्मा महिंद्रा बड़की वाली वो जो डेढ़ चलती है वही राष्ट्रपति जी आ रहे हैं. एकदम दुल्हन बना दिया था कैसा म्हणजे कसा बंदोबस्त लावलाय पूर्ण अयोध्यामध्ये, त्यामुळे आम्हाला दिक्कत होते. मंडळी बघू शकता तुम्ही, आता आपण आहोत लता मंगेशकर चौक. बघा मंडळी, ही आहे शरायू रिव्हर. मी माझ्या पाठीमागे बघू शकता शरायू रिव्हर, आणि इकडे असे दिवे सोडले जातात बघा. छोटू होल के या इथेच आरती होते वर, तुम्ही ज्या रील्स ला बघता बघा, लोक कसं स्नान करतायत आणि पाण्याची क्वालिटी बघता. हो हा हा व्हिडिओ काढलाय. हा 1963 के आसपास 1963 में उनकी जयंती पर इस पार्क का नाम तुलसी उद्यान रखा गया और बड़ी सी मूर्ति स्थापित कर उनको श्रद्धांजलि के तौर पर तुलसीदास जी को यहाँ पे स्थापित किया है, क्योंकि प्रभु श्री राम जी की जो उन्होंने तर मंडळी, डे 1 ला आपण राम मंदिराचं दर्शन घेतलं होतं, पण राम मंदिर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, म्हणून आता लांबून आपल्या 10x मध्ये मी राम मंदिर झूम करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही. गाईज, मी आहे उत्तर प्रदेश मध्ये, आणि उत्तर प्रदेश मध्ये बघा पाऊस. आता आपण प्रतापगडच्या आसपास आहोत, चाललोय टुवर्ड्स प्रयागराज. 81 किलोमीटर्स प्रयागराज राहिलेला आहे, आणि पाऊस लागलाय आपल्याला इकडे. तर मंडळी, आज आहे डे 3 आपल्या टूरचा, आणि आपण आहोत निषादराज बाग. राजा निषाद आणि रामजी यांचं इथे मिलाप झाला होता. असं बोललं जातं की रामजी जेव्हा वनवासला चालले होते तेव्हा त्यांनी एक रात्र जी आहे इथे स्पेंड केली होती, आणि राजा निषाद यांनी त्यांना गंगा रिव्हर पार करण्यासाठी हेल्प केली होती. म्हणून त्यांच्या आठवणीत इथे राजा निषाद आणि श्रीराम यांचं मिलाप झालेलं एक हग केलेलं मूर्ती, जी की 50 फुटाची आहे, तुम्ही बघू शकता इथे बनवली गेली आहे. हे अयोध्यावरून प्रयागराजसाठी जाताना इन रूटमध्ये लागतं, एक 100 किलोमीटरच्या डिस्टन्सवर. बघा, पूर्ण रामायणचं इथे छोट्या छोट्या ज्या आहेत मूर्त्या बनवून दाखवल्या गेल्या आहेत. खूप सुंदर अशी बाग आहे ही, आणि मूर्ती खूप सुंदर वाटते बघा. अँड द लास्ट साईट सीन ऑफ दिस टूर, खुसरव बाग. हा बाग जो आहे इलाहाबादमध्ये, म्हणजेच आत्ताच्या प्रयागराजमध्ये आहे. टोटली 40 एकरमध्ये फैललेला बाग आहे, आणि नॉट आमिर खुसरव मिर्झा यांचा हा बाग आहे. हे यांचे मकबरे आहेत, बघू शकता, खूप सुंदर. हे बॉल आहे, अरे यार गलत गया
अभी बॉल जब्त हो जाता. पोरं इकडे क्रिकेट हे खेळतायत, फुटबॉल. क्रिकेट पण खेळतायत. अरे खेळत होते तिकडे गेले आता. बघा निसार बेगम का मकबरा. मधले काही साईट सीन जे आहेत ते मला शूट करायला नाही जमले तिकडे, कारण की खूप हेक्टिक होतं. एवढ्या ग्रुपला घेऊन जाणं आणि प्लस शूट करणं पॉसिबलच नव्हतं, म्हणून ते नाही करू शकलो मी, सॉरी. पण ही सुंदर बाग तुम्हाला जी आहे ती मी दाखवत आहे आता, बघू शकता तुम्ही. चलो बाय बाय. तर मंडळी तुम्ही बघितलं कशा प्रकारे आपण अयोध्येचं दर्शन घेतलं. अयोध्या टूर जी आहे ती आपली संपन्न झालेली आहे इथे, आणि आता आपण चाललोय घरी. जर ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, प्रयत्न करतोय तुम्हाला आवडावी म्हणून लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जी आहे ती शेअर करा. बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओ.